युवराज पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी कौतुकाचं स्वागत। सतत हे मैदान या कबड्डीचं या लाल मातीचं मैदान येणाऱ्या पिढ्यांचं खेळूंचं हे मैदान या गावात वर्षोनवर्षी सतत हे मैदान चालू राहावं कबड्डीचं असा हेतू आणि असा संकल्प या ठिकाणी वसुंधरा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा वसुंधरा फाउंडेशनचा एक हेतू आहे। त्याकरिता या ठिकाणी या मैदानासाठी 2100 रुपयांची भेट मदत म्हणून खेळाडूंसाठी या मैदानासाठी वसुंधरा फाउंडेशन आणि गोदा फाउंड यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। धन्यवाद जी सर। गोविंददादा पाटील तसेच युवराजजी पाटील मुनीर पठाण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा या ठिकाणी बक्षीस म्हणून त्यांची सुद्धा या ठिकाणी भेट आहे। आणि भांडेगाव संघाचा खेळाडू रेडिंग मॅचवर चिंचळा संघाचा रेडर खूप जलद गतीने कबड्डी खेळणारा 7 नंबरचा रेडर आहे। झलकच खेळाडूंची मला सांगते आणि माझे डोळे कधी झोपा खात नाही बघा। वापस तुल्यबळ सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी। चिंचळा हे गाव या ठिकाणी चिंचळा संघाने हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचे नाव करेल आहे, आपल्या खेळाडूंचे नाव केलेलं आहे। कौतुक करावं असा संघ या ठिकाणी मुनीर पठाण आहे। आणि 3 नंबरचा चिंचळा संघाचा शरीर संपत्तीने धष्टपुष्ट असा खेळाडू बघा, चतुर आणि सफलाई करून संघात वापर। खूप टफ संघ आहे चिंचळा संघ। आणि ते कॅच करण्याचा प्रयत्न मात्र जमला नाही। सिंगल पॉइंट भांडेगाव, सिंगल पॉइंट। 7 नंबरचा खेळाडू आहे हा ही एकदम सप्लायनेस मला चांगलाच वाटतो, चुस्त आहे, तंदुरुस्त आहे। नाही हो जसं कसं झालं जायचं ते चांगली पद्धत आहे। हा मागून अटॅक कृपया करून ज्या संघाची फी बाकी आहे त्यांना परत पंच कमिटीच्या माध्यमातून विनंती आहे की आपण आपली फी आणून द्यायचे, लॉस पडणार आहे। ज्या संघाने फी भरली त्याच संघाचे लॉस मध्ये त्या संघांना घेता येईल, त्यांचं नाव पडेल, अन्यथा त्या संघाचं नाव पडणार नाही। आणि जबरदस्त पकड, रेडर आउट, भांडेगाव संघाला पॉइंट मिळेल। दिगंबरजी कापसेकर, बाळू पाटील या सामन्याची पंच म्हणून काम बघत आहेत। चिंचळा संघ हा संघ नवीन दिसतोय मला असा अंदाज। चिंचळा संघामध्ये तो हायटेड जो उंच खेळाडू आहे तो खेळाडू मला अनुभवी दिसतो। हा तुम्हीच जा बघा, या खेळाडूकडे आहे बाळू पाटील क्षमता। 7 एक 7 मरंग साथी खरोखर 7 खेळाडू घेऊन जाण्याची ताकद आहे आणि करणं ही गरजेचं आहे, खेळणं ही गरजेचं आहे। आणि नाही जमलं, सिंगल पॉइंट भांडेगाव। परंतु भांडेगाव संघाचा रेडर 4 डिफेंडर चढाई करेल, एक मजबूत सामना आहे। आणि बाहेर पुश करण्याचा प्रयत्न बघूया, पंचाचा निर्णय सिंगल पॉइंट, रेडर सक्सेस। अकरा नंबर तयार आहे आणि रनिंग हँडचा प्रयत्न करूया, साईडला मात्र म्हणून दोन्ही संघाला सिंगल पॉइंट, डिफेंडर बाहेर, रेडर पण बाहेर।
सिंगल पॉइंट परत भांडेगाव. या रेडरने तरी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि नाट खूप लांब आहे, तुम्ही अंगी हात लांबवला. आणि त्या ठिकाणी बघूया काय होणार. 1+2 3 पॉइंट अलाउड. चिंतळा 3 पॉइंट भांडेगाव संघाला. खूप जबरदस्त खेळू आहे. चिंतळा संघाच्या आणि प्रेक्षकांनी टाळ्यात वाजवल्या. बरं झालं एकच खेळाडू मारून आणला. खूप जबरदस्त सामना होत आहे. खूप जबरदस्त सामना होत आहे. आणि हाच बाहुबली रेडर बघा कशी तीक्ष्ण नजर आहे खेळाडूंची. अगदी जबरदस्त प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. या अगोदर एक जबरदस्त पॉइंट घेऊन घेतलेला हा खेळाडू आहे. याही वेळेस ध्येय मोठं तरुण रेड करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि ते बोनस काढण्याचा प्रयत्न मात्र बोनस पेक्षा लय लांब आहे. अलीकडे बोनस नसते. सिंगल पॉइंट. काय सांगा हळूपाळू परिस्थिती अशी आहे. आंब्याला लय फुलुरा आला, आभाळ आलं, फुलुरा गळून गेला. छोड़ दो फाड़ दो. सिंगल पॉइंट क्या बात है. चांगलं खेळा, मन लावून खेळा. तुम्ही जिंकता मला माहिती आहे, कारण तुमचे 4 पॉइंट झाले, त्याचे फक्त 13 झाले. खूप जबरदस्त सामना चालू आहे. सिंगल पॉइंट. कोणाला मारलं पता लागला की नाही मारलं म्हणून. भवानी रायडर सेमगाव वर्सेस गारुळेची वाडी हा सामना आहे. त्यानंतरचा सेमगाव आणि गारुळेची वाडी दोन्ही संघाने सामना संपताच्या मैदानाचा ताबा घ्यावा. खूप जबरदस्त सामना. आणि सिंगल पॉइंट. धावफळीचा सामना आहे. करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कबड्डी आयोजकांचं आणि गावकरी मंडळींचं. सुंदर असं जबरदस्त मैदान या ठिकाणी बनवलेलं आहे. केसुला कबड्डी संघ तामती तांडा या संघाची फी बाकी आहे. आपण आपली फी आणून द्यायची आहे. सोराटी क्रीडा मंडळ इसापूर रत्न आपली फी बाकी आहे, फी आणून द्या. त्यानंतर जय भवानी संघ अंबाळा ए आपली फी आणून द्या. जय भवानी संघ अंबाळा बी आपण आपली फी आणून द्यायची 1 मिनिटाच्या आत. संत सेवालाल संघ पळसुणा आपली फी आणून द्या. महारुद्र क्रीडा मंडळ शिरड शहापूर आपली फी आलेली आहे. शिवछत्रपती क्रीडा मंडळ चिंचळा, रामराज्य संघ सेलो आपली फी आलेली आहे. शिवशंभू क्रीडा मंडळ महाधामणी आपण आपली फी आणून द्यायची आहे. भवानी रायडर सेनगाव क्रीडा मंडळ सेनगाव आपण आपली फी आणून द्या. टाकून देतो आम्ही तुमचे
चांगली हे हो, काही अडचण नाही तुमच्यासाठी खूपच जबरदस्त काम. या ठिकाणी राहिलेल्या संघाचे संघ इथे नाव नोंदून गेलेले आहेत, त्यांची फी बाकी आहे. त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे, आपण लॉस पडण्याच्या अगोदर जर फी भरली तर आपल्याला नियमाप्रमाणे फी भरावी लागेल, अन्यथा लॉस पडल्याच्या नंतर लेट फी भरावी लागेल. ही सूचना आयोजकांची आहे. केसुला कबड्डी संघ तांपी तांडा, सोराजी क्रीडा मंडळ इसापूर रमना, संघ अंबाळा बी. क्रीडा मंडळ भांडेगाव बी आपली फी आणून द्या. संत सेवालाल संघ फळसीमा, रामराजे क्रीडा मंडळ संघ चालू. तुम्ही तिकडे लक्ष द्या, तुम्ही तिकडे लक्ष द्या. शिवशंभू क्रीडा मंडळ माळधामणी, तिकडे लक्ष द्या. भवानी रायडर सेनगाव आपण आपली फी आणून द्या. हरिहरिनाथ टाकळी संघाने आपली फी आणून द्यायची आहे. बघा लॉस पडणार आहे, परत आम्ही ऐकून घेणार नाही. लॉस पडण्याच्या अगोदर आपण राहिलेल्या सर्व संघांनी फी आणून द्यायची आहे. या रेडरने जर या रेडमध्ये पॉइंट काढला तर मुनीर पठाण यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे. चलो नाम भी कमाओ, दाम भी कमाओ. निघण्या छातीचा खेळ मर्दांचा. खूप 4 नाही तर 7 ची बोगी होती. खूप अतुल्यबळ सामना. खूप जबरदस्त ही लढाई या सामन्यामधली आहे. चिंचवड संघाचा 4चा डिफेन्स आहे आणि 4च्या डिफेंडवर लढाई करतो तो म्हणजे भांडेगावचा खेळाडू, एक 14 नंबरचा खेळाडू आहे. आज डोळ्याचे पारणे फिरतील असे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, गावकरी मंडळींना पाहायला मिळणार आहेत. आरामाने खेळा थोडा, नाहीतर आमचे तिकडून दिलाभर कापले सर आहेत. खूपच जबरदस्त सामना. करावं तेवढं कौतुक आणि याही वेळेस पॉइंट लागेल. सिंगल पॉइंट भांडेगाव. आणि हा सर्वात जबरदस्त फिटनेस असणारा खेळाडू आहे. या खेळाडूंसारखी गावात कोणाचीच बावडी नाही. तरी कबड्डीसाठी चांगला खेळ करतो आपल्या संघासाठी. मात्र इथे थोडा कन्फ्यूज आहे. जंगल गुप्ता सुपर टेकल मध्ये खेळतो खेळाडू 14 नंबरचा. आणि जबरदस्त दादांचा इथे 15 नंबर आणि शेवटचे 5 पॉईंट आहेत. 8 पॉईंट चिंचवड आणि 21 भांडेगाव. शेवटचे 5 मिनिट.
काय गडबड असे पाहले दोघ जण की आहे धुऱ्यासाठी भांडणे होते 4 मिनिट ते म्हणते पिशा सवनी होत तसं काउंट करायले काय म्हणाले का पिशा सवनी होत तसं काउंट करायले पिशा सवनी होत तुम्हाला काउंट करायला मी तिकडे आलो तुला असं काउंट करायला तरी पिशा सवनी हो काय अवघड झालं तुम्ही घेऊन मॅच कायम ठेवा चिंचोळ आणि भेडेगाव तुम्ही देजी आता पूर्ण चिंचोळ संघाचे डिफेंडर आणि खेळाडू सामन्याचा आस्वाद घेत आहेत टच करून वापस जमणार नाही 2ची बोगी 2 फी आणून द्या आपण ज्या संघाची फी बाकी आहे कृपया करून त्यांनी आपली फी आणून द्यायची आहे लास्ट 2 मिनिट शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे सामना बाकी 2 मिनिटाचा खूप चांगला प्रयत्न करतो आपल्या संघासाठी संघात वापर बघूया त्यांचा आणि सर्वात मोठा खेळाडू जिगरा बंदे में दम है भाई मारलाय शेवटचा 1 मिनिट लास्ट 1 मिनिट 1 मिनिटाचा सामना बाकी आहे आणि उमेश आहे उमेश बघा टेक्निक आणि कसा खेळतोय हो क्या बात है काही म्हणा पण उम्याचे सोन्याचे दिवस आले या वयात कबड्डी आणि कबड्डी